नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणतो कसं आहे ना सारंगदा, शॉपिंग मधलं तुला काही कळत नाही. सावलीला कळतं, सावली मदत करेल की आपली मदत व्हावी म्हणून तू तिला सोबत घेऊया की कसं वाटतंय. पण तो ठीक आहे, आपला स्वार्थ आहे म्हणल्यावर घेऊन जायला हरकत नाही. काय कुठे चालली? सावलीमध्ये बबलू दादा तुम्ही बर्थडे येतोय ना, तर मी सिटी मॉल मध्ये चालली थोडीशी शॉपिंग करायची. योगायोगे ओवीचा बर्थडे आहे ना, मग शॉपिंग करायला आम्ही चाललोय. शोधत होते, जाते मी रिक्षानी, तुम्ही तुमचं जावा. म्हणतो सारंगदाने तुम्हाला बघून असं कचकन ब्रेक दाबलाय का? तर सावली उभी आहे समोर. म्हणते नाही मी जाईन माझी मी नाही येणार तुमच्या. आता सावलीकडे बघतो आणि सावली सारंगकडे बघते. बबलूने मुद्दाम पुढचं दार उघडं ठेवलेलं असतं जेणेकरून सावली सारंगच्या जवळ बसावी. मागं बसायला जाते, बबलू पटकन बसून घेतो. आता सावलीला सारंगच्या जवळच बसायला लागतं आणि सावली सारंगच्या जवळ बसलेली असते. म्हणतो यस, त्याला हवंय ते झालंय. तर सारंगच्याकडे बघत असते गुपचूप सुद्धा. गाडी चालवताना चोरून सावलीकडे बघतच असतो. इकडे आता ओवी आणि अबीरचा फोन चाललेला असतो. काही प्रोग्रेस आहे की नाही सांग की अबीर. तेच विचारायला फोन लावलाय ओवी तुला. मला काय माहित नाहीये, इथे काहीच प्रोग्रेस नाहीये. काय म्हटले रे एकत्र बर्थडेला? ही काहीच म्हणत नाहीये तो. स्पष्ट नाही बोलला, असं होणं शक्यच नाहीये. टू सेम मी पण आईला बोलायला गेलो, तिने नकार दिलाय. ती सुद्धा नाहीच म्हणतीये. काय अमृता काकूच्या रूम मध्ये जाऊन झोपले, शेवटी काय नकारच दिलाय. दाखवलंय मी किती रुसली त्याच्यावर. त्यामुळे बघू आता काय होतंय की काय. तू सेमा ओवी, मी सुद्धा आईला दाखवले की मी किती चिडलो. मी तिच्या जवळ झोपतच नाहीये. मी बाबांच्या रूम मध्ये जाऊन झोपते, आजोबांच्याकडे जातो आणि तिथे झोपतो. तिच्या रूम मध्ये झोपतच नाही. करायचं यांना पण कळायला पाहिजे की आपल्याला पण राग येतो. लहान म्हणून सगळं त्यांचं ऐकायचं असं कसं होणार अबीर, तू सांग बरं. म्हणतो ओवी काहीही झालं तरी आपण त्यांचं ऐकायचं नाहीये. आपल्याला जे करायचंय ना ते त्यांच्याकडनं करून घ्यायचं. दिवस एकत्र साजरा करायचा म्हणजे करायचाच. डन रे, आपण करणारच आहोत. मी लक्षात ठेव, तुझे बाबा खूप खूप हुशार आहेत. देऊन चॉकलेट देऊन काहीतरी छान अशी वस्तू आणतील आणि मग म्हणतील की आपला बर्थडे आपण करू. थोडक्यात काय इमोशनल ब्लॅकमेल करून टाकतील तुला आणि म्हणतील की आपला बर्थडे आपण करूया. नको त्या अबीरच्या बर्थडे सोबत बर्थडे नको आणि सेलिब्रेशन सुद्धा नको. आपण आपलं करूया ग. बघा ओवी, तुझे बाबा खूप चॅप्टर आहेत. काहीही देऊ दे, कितीही काय करू दे, आपला प्लॅन आपण विसरायचा नाहीये. कळतंय का तुला? सिक्रेट प्लॅन आहे आपला. ते अरे बाबा माझ्यावर विश्वास ठेव. प्रॉमिस म्हणजे पक्क प्रॉमिस. तुला एक प्रॉमिस करतोय ओवी. अरे बोल ना अबीर. आपण दोघांनी जे ठरवलंय ना तेच होणार. एक मोठा केक असणार, त्याच्यावर ओवी अबीर असं नाव असणार. सजावट, लाइटिंग सगळं असणार. एकत्र केक कापणार आणि सगळ्यात जास्त काय माहिती का, जास्त आपणच खाऊया. आणि आज हसायला लागलेलं असतं अबीर. ठरलं तर मग वाटतंय ना अबीर ऐकायला. ओवीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. अबीर दोघांना तयार कसं करायचं? अबीर म्हणतो ओवी एक आयडिया माझ्याकडे. आता अबीरला काय आयडिया सुचलीये, ती अबीरची आयडिया त्याने ओवीला सांगितलेली असते. मी सगळं काही शांतपणे ऐकून घेते. ती म्हणते ठीक आहे अबीर, तू सांगतोय अगदी तसं आणि तसंच करूया आपण. मग ओवी कशी वाटली माझी आयडिया? आवडली की नाही? आव मस्त एक नंबर आयडिया आहे. एक नंबर, खरंच आवडली आहे. कसा प्लॅन आहे रे, जबरदस्त. कसं माझा हुशार भाऊ शोभतो की नाही. आता मिशन बर्थडे स्टार्ट नाव. कळतंय का ओवी? आता अबीरने सांगितलेलं असतं की तयारी लागायचंय ओवी आणि आता मागे हटायचं नाही. अगदी काहीही झालं, कुणी कशाचंही लालच दाखवलं तरी आपण मागे जायचं नाही. म्हणून दोघांनी सुद्धा फोन बंद केलेलं असतं. आता बडबड करायला लागलेलं असतो इकडे. काय योगायोगी बघ ना वहिनी, बबलू आणि ओवी म्हणजे सॉरी अबीर आणि ओवी दोघांचा बर्थडे एकाच दिवशी. काय सॉलिड योगायोगी हो की नाही ग सावली वहिनी? म्हणते हो ना, तो योगायोगी. मग वाट कसली बघताय? तर बर्थडे साजरा करूया, काय मज्जा येणार ना. सॉलिड ख्यात बर्थडे होईल दणक्यात. सावली आता बबलूकडे रागाने बघत असते. दोघांची गट्टी कधी जमेल ते माहित नाही, पण बर्थडेने आपली गट्टी जमली असती. भावा बहिणी सारखे राहतात. काय प्रेम आहे त्या दोघांना एकमेकांच्यावर. होतात ना एकमेकांना सॉलिड. आनंदासाठी तरी एकत्र साजरा करा. सावली म्हणते बबलू दादा दिवस बाजूला राहील. दोन्ही कुटुंब एकत्र आले किंवा एकमेकांच्या समोर आले ना तर वादच सुरू होतील. तर तमाशा होईल की मग वाढदिवस कुठे काय विसरून जाऊ आपण. काय ते लहान आहे, हट्ट करतच असतात. त्यांना समजावणं आपलं कर्तव्य आपण करूच येते. ती आमची सावली वहिनी अबीर सारखी समजूतदार नाहीये. नाही म्हटलं की नाही. ओवी हट्टी आहे आणि ओवीने एकदा हट्ट पकडला की ती काय ऐकत नसते. ती आता काहीतरी करून राहणार म्हणजे राहणार. सारंगदाला इतका त्रास देते ती कालपासून. दादा ओवीचा एक सुद्धा शब्द खाली पडू देत नाही. तिने काहीही मागू दे, लगेच तिला दिलंच पाहिजे. म्हटली ना की बर्थडे एकत्र करायचा आहे, ते लिहून देतो लिहून. सारंगदा शब्द पाळणार म्हणजे पाळणार. तिला नाही म्हणणारच नाही तो. तू झालं का बबलू तुझं? झालं असेल तर सांगा. शांत बसा. म्हणतो सावली काळजी करू नको, मी ओवीला समजावीन की एकत्र बर्थडे नाही करायची. ती कसं समजून सांगायचंय, तू अजिबात काळजी करू नकोस. तर याला एक गुद्दा घालू का? गुपचूप बबलूकडे बघत असतो आणि बबलू पटकन खाली बघून घेतो की बबल्या हे काय चाललंय, नंतर तुला बघतो. आता ओवी काय फोन सारंग चार्जिंगला लावून गेला. ओवी आता घरी आलेली असते ना, तर त्या फोनकडे तिचे लक्ष जातं. हातात घेते आणि त्याच्यावर अशी चालू करण्याचा प्रयत्न करते. तो काय चालूच होत नाही. ओवी म्हणते हा बाबा आहे ना, फोन अजून बंदच ठेवलाय, चालूच केला नाहीये त्याने. लावलाय पण चालू कुठे केलाय त्याने. काय हा बाबा असं करतो. ठेवू नको, चालू ठेवायचा. कुणाचा तरी फोन येणार, मग आपल्याला कळेल ना फोन कुणाचा आहे, मग आपण त्याच्यापर्यंत देऊ शकतोय की नाही. पण नाही, बाबा अजिबात ऐकत नाही. नुसता वेंधळेपणा असतो या बाबाचा. का त्याला कळत नाहीये, काही कळत नाही. इतक्या मोठ्या माणसासारखी ओवी बोलत असते.
डोक्यात आहे ना काही शिरतच नसतं. का कोणास ठाऊक काही शिरत नाहीये डोक्यात. ते मीच सुरू करते की नाही येऊ दे त्याला सुरू करता, मी करून टाकते सुरू. आता फोन सुरू केलेलं असतं. आता सारंगची शॉपिंग झालेली असते. बबलू सारंग बाहेर आलेले असतात. ए सारंगदा, फायनली सावली वहिनी आपल्याला पावली. म्हणजे तू कबूल कर. नाही नाही, तू कबूल करूनच टाक ती आपल्याला पावली म्हणून. बहिणी आली मग कपडे घ्यायला मदत झाली की नाही. नाही नाही, तू मान्यच कर, ती आल्यामुळे कपडे घ्यायला मदत झालीये. कोणते घ्यायचे, कोणता रंग घ्यायचा, कोणता ट्रेंड चालू आहे. सावलीनं ओवीला एका मिनिटात ओळखले आणि बरोबर तिला हवे तसेच कपडे खरेदी केले. वा वा वा, सावली बहिणी कमाल कमाल कमाल. पावली ग तू पावली. म्हणतो मी कोण आहे. बबलू म्हणतो सुपरमॅन. सुपरमॅन कोण असतो. ओवीचा बाबा. आपल्याला माहिती नसेल ओवीला काय आवडतं आणि काय नाही आवडत. कळतंय काय रे. वर्ष मीच आणले तिसाठी कपडे वगैरे वगैरे. माहिती ना काय हवंय काय नको. त्यामुळे हे पुराण गायचं बंद कर आणि गाडीत जाऊन बस. आली ठीक आहे, एवढं काही विशेष नाही आणि एवढं पण कौतुक करू नको. सगळं क्रेडिट तिलाच दिलं पाहिजे असं पण काही नाही. बबलू कुठे मी आवडतो हो की नाही. तिला दुसरंच कोणीतरी आवडतंय. ओवी म्हणत असते माझ्या बाबांची चॉईस म्हणजे बेस्ट असते बेस्ट. ओवी कसली कसली खुश असते मी काय आणल्यावर. ओवी ग्रेटच आहे. नाही रे आता खतखत खतखत हसत असतो. काय रे स्वतःचं बोलणं आवडत नाही कसतोय तू. माझं बोलणं आवडलं नाही का तुला. तरी पण हा हसतच असतो. बबलू तू काय हसतोय सांग बरं. खोटं बोलती तू. नाही खोटं बोलते. काय खोटं बोलतीये रे. ऍक्च्युली ती तुला तोंडावर सांगू शकत नव्हती ना म्हणून ती तोंडावर तशी बोलली आणि नंतर तुला दुखवायचं नव्हतं. थोडक्यात चॉईसचं कौतुक तुला वाईट वाटू नये ना म्हणून करते सारंगदा. पण ऍक्च्युली मध्ये तुला कसलीच चॉईस नाहीये हे सगळ्यांना माहिती. डायरेक्ट बोलून दाखवलं. बाबाला वाईट वाटू नये म्हणून त्याच्यासमोर मी म्हणते खूप सुंदर आहे छान आहे. पण खरं तर त्याने आणलेलं मला काहीच आवडत नाही. काही सांगू नकोस हा. तू घरीच चल आणि विचार की तिला. मी सांगतोय ना खोटं. घरी जाऊन विचारू तिला. चल चल तू घरीच चल आणि विचारूया का पाहिजे. सारंगला माहिती असतं ओवी बोलली असेल. सारंग अगदी उडवाउडवीची उत्तर देतो आणि लागली पाहिजे. ठीक आहे ठीक आहे चल आधी घरी जाऊया रे. आलेले असतात. बबलू म्हणतो अरे रे रे रे. सारंग घाबरलेला असतो. सारंग म्हणतो काय. अरे सावली वहिनीला घरी सोडूया ना. सारंग म्हणतो गुपचूप येतोय काय रे. का आता देऊ तुला ठेवून. का रे त्रास देतोय बबलू. तिची येईल किती. सोडून जाईन इथे. मग तुम्ही दोघे या. जी येणार आहे तिला घ्यायला ऐकलाय फोन. चल आपण आपलं जाऊया. आता बाहेर आलेली असते. शॉपिंग वगैरे झालेली असते. जगन्नाथचा फोन आलेला असतो. सावली म्हणते हो बाबा झाली माझी शॉपिंग आणि मी मॉलच्या बाहेरच आहे. म्हणते या तुम्ही मी वाट बघतीये. तिच्या लक्षात येतं जी ओवीच्या कपड्यांची बॅग आहे ती सावलीकडे आलेली असती आणि अबीरची कपड्यांची बॅग सारंगकडे राहिलेली असती. टेन्शन येतं या सावलीला की आता काय करायचं. बॅग कशा अशा बदली झाल्या काय करायचं. सावलीला सॉलिड टेन्शन आलेलं. बबलू सारंग घरी आलेले असतात आणि अमृताचं काहीतरी काम चाललेलं असतं. वहिनी काय रे प्रिन्सेस कुठे. प्रिन्सेस आहे की. दे बबलू कपडे आणलेत तिला बघ की येतात की काय. शॉपिंग करून आणली ग लगेच. काही इश्यू व्हायला नको मग आधीच आणून ठेवलं. म्हणते बरं केलं. मूड बदलेन आणि काय काही भरोसा नाही या हल्लीच्या मुलांचा. बरं झालं आधीच आणलंय तू. ठीक आहे ग वहिनी. ओवीचं कधी बदलेन सांगता येत नाही. दाखवतो आवडतात की नाही बघूया. माझ्या रूम मध्ये बरं तुझ्या रूम मध्ये नाही. अजून सुद्धा रुसलीये. हो खूप जास्ती रुसली आणि तिने सांगितलंय की बाबाला सांग माझ्याकडे येऊ नको. मला त्याच्याशी काही बोलायचं नाहीये. पर्यंत बाबा माझा आणि अबीरचा बर्थडे एकत्र सेलिब्रेट करायला तयार होत नाही तोपर्यंत मी एकही शब्द बोलणार नाहीये आणि त्यानेही माझ्याशी बोलायला येऊ नये. तू त्याला सांग असं मला तिने बजावून सांगितलंय. तूच दे बाई मी नाही जाते तिच्याकडे. कोण तिची बडबड ऐकून घ्यायला लागलंय. असू दे तुझ्या पद्धतीने नेऊन दे. आवडलाय की नाही विचार बरं. आवडेल आवडेल अगदी आवडेल. त्याने एक 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 ड्रेस चॉईस केलाय ना जबरदस्त. रंग चांगला दिसेल कसा काय एक ना एक गोष्टी त्याने बारीक असा विचार करून चॉईस केले. जबरदस्त ड्रेस आणलाय. तिला आवडणार म्हणजे आवडणारच. पण माझी ताई होती ना तिची मदत मी आली ग अमृता बहिणी. तू पण लगेच शब्द पकडतीयस. म्हणते ठीक आहे मी ट्राय करून बघते. बसले तर ठीक नाही तर चेंज करायला लागतील. चॉईस लेकीला आवडते की ते बघूच या. त्यातल्या ताईने वाचवलं तुला बबलू. नाही तर तुझा आज खिम्मा होता. दुकानात तुला परत नेऊन घातलं असतं मी. आणि कपडे फाडून टाकले असते आणि परत दुकानात नेऊन बसवलं असता. आता जगन्नाथने सावलीला घरी आणलेलं असतं आणि सावली आता सारखं सारंगला फोन ट्राय करत असते कारण कपडे चेंज झाले त्याला सांगायचं असतं काहीही कर. फोन केले एक सुद्धा फोन उचलत नाहीये हा सारंग. ती वेळेवर उचलायचाच नसतो. काय सवय काय माहिती. ग सावली तू बिझी असेल ग करेल ना कॉल बॅक. का त्याला त्रास देतीये सारखा सारखा. ग शांत शांत हो. शांत कशी हो बाबा. तुमच्यामुळे झालं. आता मी काय केलंय. बाहेर किती वेळ थांबले तुम्ही. आलात का वेळेत. नाही. कधीच्या काय आलात तुम्ही उशिरा. रिक्षाने यायला लागलं. अबीर आलेलं असतं. सावली सावली करत आधीच म्हटलं होतं मी तुझ्या सोबत येतो तू नाही म्हटलीस. व्यंकटेश म्हणतो सावली सारंग मॉलला येणार होतं तुला आधीपासून माहिती होतं म्हणून तू त्याच मॉलला गेली का. असं माहिती असेल त्यांना त्याच मॉलला जायचंय. काही बोलतोय व्यंकटेशजी. कपडे सुद्धा त्याने सिलेक्ट केलेले असणार आहे ना म्हणून म्हणतोय. असूच शकतो त्याबद्दल काही म्हणणंच नाही ना. सावली म्हणते व्यंकटेशजी पाटीत भेटले आणि मग त्यांच्याबरोबर मी बसून गेले. म्हणतो तो कसा आला कुठे आला कसा भेटला काय आला या वायफळ गोष्टींमध्ये डोकं लावण्यापेक्षा कपडे कसे परत आपल्याला मिळवता येईल त्याच्याकडे डोकं लावलं तर बरं नाही का साऊ. हो बाबा पण आता फोन लावते ती फोन उचलत नाहीये ना. सांगते तुम्हाला बाबा तुम्ही तिथे जायचंय कपडे चेंज करायचे आणि आपल्या अबीरचे कपडे इकडे घेऊन यायचे.
जगन्नाथ म्हणतो वेडी आहेस काय, मी नसतो जाता आणि कपडे बिपडे तर मी बदलायला जाणारच नाहीये त्यांच्या घरी. वेंकटेश म्हणतो आपण दोघे जाऊया का त्यांच्या घरी, तुम्ही गाडीत बसा, मी त्यांच्या घरात जाऊन कपडे घेऊन माघारी येतो. एक्सचेंज कसं झाले ते एक्सप्लेन करतो आणि कपडे घेऊन येतो. जगन्नाथ म्हणतो हे चालेल ना, पेन की गाडीत, चालेल चालेल म्हणते. मी ओवीचे कपडे घेऊन येते 2च मिनिटं. आता अबीर हा शहाणा आल्यावर स्कूलमधून लगेच कपडे मागणार हे सावलीला माहितीच असतं. सावली म्हणते त्याला यायच्या आधी कपडे आलेच पाहिजे. सावली पटकन आता ओवीचा ड्रेस आणायला आतमध्ये गेलेली असते आणि हा व्यंकटेश जाणार असतो स्वतः सारंगच्या घरी. आता बबलू काहीतरी खात असतो आणि म्हणतो सारंगदा एकदम भारी काम झाला, नियतीचा खेळ बघ ना, तू कपडे घेतले, सावलीच्या मुलासाठी कपडे घेतले आणि सावलीने कपडे घेतले तुझ्या मुलीसाठी. काय नियतीचा खेळ आहे रे, खरंच कमाल. लांब लांब तर पळताय पण चॉईस मात्र मुलांसाठीचा 1 नंबर. म्हणून इथे सुद्धा नियती खेळच खेळतीये ना बबलू. चालू होत नाही, किती वेळा चालू करण्याचा प्रयत्न केला या मोबाईलला, काय झालंय हा सुरूच होत नाहीये. कडे घेऊन गेला असो त्याची ट्रान्सफर झाली, 1 मिनिटात त्याने सगळा डाटा बाहेर काढला असता, पण आता नेमकी देवा नाहीये तिथे. बबलू या मोबाईलचं काय करायचं ना खरंच मला काही सुचत नाही. कळले का कोणाचा फोन आहे, नाही ना यार मेसेज काहीच नाही रे, उचलू पर्यंत तर स्विच ऑफ झाला बघ. नियती आता लगेच अमृता आलेली असते सारंग सारंग करत. काय ग बहिणी, बबलू काय चॉईस आहे तुमची, 1 नंबर, कमाल कमाल कमाल, काय शॉपिंग केली आहे तुम्ही. थँक्यू. सारंग म्हणतो हो ना, सगळं क्रेडिट तुलाच घे, मी पण होतोच की. होतो ना माझ्या पोरीला किंवा मला माहिती माझ्या पोरीला काय लागतं, बोललो होतो की नाही. ओवीची चॉईस फक्त मला माहितीये, आवडणार म्हणजे आवडणार 1च नंबर. खूप आवडलेत कपडे, जाम खुश झाली ती कपडे बघून. तुला हे कपडे खूप मस्त दिसतील असं म्हणणं आहे ओवीचं. का ओवीचे कपडे अबीरला कसे छान दिसतील, काय बोलती वहिनी तू. लेले कपडे ओवीचे नाही तर अबीरचे आहेत, कळलंय का. बोललो होतो ना तुला बबलू कपडे व्यवस्थित बघूनच घे म्हणून. गोष्ट खरं सांगायची आहे बबलू, तू आणि सारंग तू शॉपिंगला सावली होती ना बरोबर. हो बबलू पटकन बोलून जातो. सारंग म्हणतो सावली आली होती. बबलू म्हणतो नाही आली नाही ग, सावली आलीच नाही. कॉल आला होता तिचा, केव्हाची कॉल करते, तिचा फोन का नाही उचलते तू. यार सायलेंट वर फोन होता त्यामुळे लक्षात नाही आलं. काय करायचं, काही नको टेन्शन घेऊ, तुझा नवरा नाही का तो व्यंकटेश, तो येतोय कपडे घेऊन, मग आपले कपडे तिकडे देऊया आणि ते कपडे इकडे घेऊया, डोंट वरी. तो शीट यार कशी कपड्यांची आदला बदल झाली. म्हणते सारंग एकत्र शॉपिंगला जाऊ शकताय, मग मुलांचा बर्थडे एकत्र सेलिब्रेट करायला काय प्रॉब्लेम आहे, मला कळेल का सारंग. म्हणतो एक्झॅक्टली तेच म्हणतोय मी याला. तुला समजत नाहीये की ती खूप अवघड सिच्युएशन आहे, तुला का कळत नाहीये. अवघड म्हणजे काय रे, सगळं समजतंय सारंग, तू समजावून सांगण्याची काहीच गरज नाहीये. त्यातल्या वादामुळे म्हणतोस ना, मला कळतंय की. तर मुलांचा विचार करणार आहे तू चिमुकल्यांचा. म्हणतो कसं आहे ना अमृता बहिणी, मुलांसाठी एका पायावर तयार होईल. सावली तयार व्हायला पाहिजे ना, सावली कसली हट्टी आहे तुला माहिती ना, सावली ऐकणार नाही म्हणजे नाही. इकडे आता अबीर आणि ओवीचा परत फोन सुरू झालेला असतो. आईला तयार व्हायलाच लागणारी ओवी नाही तयार होऊन कोणाला सांगतेय मी, असा हट्टीपणा करणारे की ती हो म्हणणार म्हणजे म्हणणारच. अरे पण माझा बाबा तयार होईल का, बाबा सुद्धा हट्टीच आहे ना, तो कसं तयार होणार. आता ओवी आणि अबीर यांच्यामध्ये चर्चा चाललेली असते की आई वडिलांना कसं तयार करायचं आपल्या बर्थडेसाठी. जी आयडिया आहे ना, जेवढी माझ्या आईवर काम करणारी ना ओवी, तेवढीच तुझ्या बाबांवर म्हणजे सुपर हिरोवर सुद्धा काम करणार आहे. मी जे आईसोबत करणार आहे ना तेच तू बाबांच्या बरोबर करायचंय, कळतंय का. सांगतोय ना तेवढं कर, मग दोघं कसं एकत्र येतात बघच आणि कसे तयार होतात बर्थडे एकत्र करायला. अरे सांग ना मग आयडिया तरी काय आहे ना. किडनॅप करायचं असतो ओवी. ए अबीर वेड्या झालास काय रे, किडनॅप काय लावलंय रे, तीच आपल्याला पकडून नेती ना. अरे मग काय करायचं. ए ओवी तू घाबरतीस काय ग, कुणाला माणसाला नाही किडनॅप करायचंय, बर्थडेचे कपडे ना आपले, कपड्यांना किडनॅप करणार आहे. कपड्यांच्या बॅगची अदलाबदली झाली आहे. व्यंकटेश काका माझे कपडे घ्यायला तुमच्या घरी येतोय. तुझे नवीन कपडे अशा ठिकाणी लपून ठेव मलाच ते सापडणार नाही. तर तुझे कपडे माझ्या घरात लपून ठेवतो, तू तुझ्या घरात लपून ठेव, मग बघ यांना कपडे सापडणारच नाहीये. मग कसे एक्सचेंज करतात बघूच की आपण. हो बाबा, सपोज आता आपण कपडे लपून ठेवले, मग पुढे अरे मग काय सांगून टाकायचं, जोपर्यंत बर्थडे एकत्र करायला तुम्ही तयार होत नाही तोपर्यंत कपडे कुठे ठेवले आम्ही सांगणार नाही म्हणजे नाही. मग काय मजबुरीने त्यांना तयार व्हायलाच लागणार ना, मग ते हो म्हणणार आणि एकत्र सेलिब्रेशन करणार म्हणजे करणार. कशी वाटली ग ओवी आयडिया, भारी रे अबीर, 1 नंबर. ऐकलंच नाही, त्यांना हवं तेच केलं तर काय करायचं सांग बरं. जाऊन जर नवीन कपडे आणले तर मग कसं होणार. मुली आणि त्यांचे लॉजिक, काय लॉजिक असतात त्यांची, कमाल. लॉजिक मध्येच मॅजिक असतं अबीर. अगं ओवी काय मॅजिक आहे सांग तरी. कपडे आणले तरी आपण घालणारच नाही आहोत, हे कपडेच आपण घालणार आहोत. धरून बसायचं अजिबात ऐकायचं नाहीये, कळतंय का तुला. कपडे घालायचेत आणि एकत्र बर्थडे असला तरच आम्ही कपडे घालणार, नाही तर हे कपडे आम्ही घालणारच नाही आहोत. पहिल्यांदा आणले तेच कपडे घालणार आहोत, फक्त आमच्या मागण्या पूर्ण करा, मग आम्ही लगेच कपडे घालून बसणार. प्लॅन या डील डन, एकदम पक्का म्हणजे पक्का. आणि ही एकमेकांना ऑल दी बेस्ट केलेलं असतं. जे आणलेला ड्रेस आहे तो पटकन आता लपवून ठेवणार असतो. आता राजकुमारने भैरवीला फोन लावलेला असतो. भैरवी जी, फार वेळाने जी असं म्हटलेलं असतं ना. भैरवी जी, सावलीने तुमचं आव्हान स्वीकारलं तर पुढे काय.
पेशन्स पेशन्स राजकुमार, ते फार महत्वाचे असतात रे. एवढं घाई गडबड करून कसं चालणार रे राजकुमार, जरा धीर धरणार रे. ऐकणार म्हणजे ऐकणार, त्यात काही विषयच नाहीये. पण जर नाही ऐकलं तर पत्रकार बंधू आहेच की, मग त्यांना लावायचं की सावलीच्या मागे. कुठेही लपू दे, तिला ते मागे लागले की तिला यायलाच लागणार की बाहेर. हरकत नाहीये, आपण जे ठरवलं तसं आणि तसंच होणार. तू अजिबात काळजी करू नको. बघ तू ती कशी बाहेर येते आणि माझं आव्हान कसं स्वीकारते. तिचा फायदा घ्यायचा, दुसरं काय राजकुमार. राजकुमार आता हसायला लागलेलं. छान आयडिया, छान आहे. पण तिचं आव्हान तुम्ही एकमेकींनी स्वीकारलं. तुम्ही आता तुमचं नरड आहे ना, जे तुम्ही छान गायलात, एकदम छान गायलात भैरवीजी. हारला सावलीपासून, जिंकलात आणि सावलीला हरवलं बरं का भैरवीजी. हे काय होणार आहे कळेल का राजकुमार. त्यावेळी मी हरले कारण त्या वेळेला अशी बलबत्तर होतं म्हणून मी हरले. पण मी या वेळेला हरणार नाहीये, लक्षात येते का राजकुमार. माझा दिवस नव्हता, पण आता सावली माझा आव्हान स्वीकारेन, तो माझा दिवस असणार. हा माझा शब्द आहे. ती काय झालं तरी सावलीची गुरु मी आहे आणि मी तिला गायला शिकवलंय, हे विसरू नको तू राजकुमार. त्यामुळे प्रत्येक वेळेला ती जिंकेन या गैरसमजात राहूच नको. जिंकणार मी म्हणजे मीच. आता इकडे सावली सगळं कपाट तिने इकडे तिकडे करून टाकलेलं असतं. काय तिने पसारा घातलेला असतो. जगन्नाथजी येतात, काय पसारा घातलाय साऊ, काय शोधतेस ग तू, काय चाललंय तुझं. सावली आता कपडे शोधत असते, कपाटातले कपडे घेते आणि जोरात असे फेकते, तर जगन्नाथच्या तोंडावरच कपडा जाऊन पडलेला असतो. अगदी त्यांनी घुंगट घेतल्यासारखा पदर पडलेला असतो. आणि जगन्नाथजी म्हणतात साऊ हे काय. सावली बडबड करत टेन्शन मध्ये असते आणि येऊन सोफ्यावर बसते. या अबीरचं वय काय, हा करतो काय. मी ना बाबा वैतागली आहे ह्या अबीरला. हा अजिबात ऐकत नाही आणि काहीही करतो. ती बडबड करत असते. जगन्नाथजींच्या तोंडावर कपडा पडलाय हे तिच्या लक्षात आलेलं नसतं. कुठे आहेस तू, कुठे आहेस आणि माझं काय केलंय हे. बाबा सॉरी साऊ पटकन ते कपडे काढून घेते तोंडावरचे जगन्नाथच्या. अहो अबीरने ते नवीन कपडे कुठेतरी लपवून ठेवले आणि ते कपडे सापडत नाहीये, त्यासाठी मी टेन्शन मध्ये. त्याला लपवेल ग, मुलींच्या कपड्याचं त्याला काय करायचंय. लहान आहे, ठेवले आणि आठवत नाही, एवढं पण होऊ शकतंय ना साऊ. रोज सापडेल ग, घरभर शोधलंय मी, 1000 वेळेला शोधलंय. जी सुद्धा शोधताय आतमध्ये, नाही सापडत ते नाहीच सापडत आहे. ती लगेच एवढी पॅनिक होऊ नको सावली. दिवस बापाबरोबर फिरायला गेला ना की त्यांचीच भाषा बोलायला लागलाय. सावली आता बडबड करत असते. सारंगवर गेलाय, हुबेहूब सारंगवर गेला. तर कुणाचं सारंगच आहे ना, व्हायला कसं जाणार. काय बाबा आनंदाची गोष्ट आहे का. संगतीत राहून माझा पोरगा बिघडून गेला. कसा सारंगने फोन लावलाय. सावली म्हणते आता कशाला फोन लावलाय. आता जगन्नाथजी घाबरतात आणि सावला म्हणतात बोल बाई तूच बोल. आणि इकडे राजकुमार आणि भैरवीचं बोलणं हे चाललेलंच असतं. राजकुमार म्हणतो सुरांच्या दुनियेत तिला हरवणं इम्पॉसिबल या भैरवीजी. ऐकता का जरा. सावली सुद्धा खूप हुशार आहे गाण्याच्या बाबतीत. सुरांच्या दुनियेत अडकू नका पडू, जरा पुढे पण चाला की. करून हे सूरबीर जरा लांब ठेवा भैरवीची आणि तिला संपवून टाकायचे आपल्याला. कायमचं तिला संपवलं ना की आपलं मोटिव्ह काय ते पूर्ण होणार ना. की हरवणं बिरवणं हे नाही मोटिव्ह, तिला संपवणं मोटिव्ह आहे आपला. खेळाला थोडी तरी मजा यायला हवी की नाही. थोडी रंगत चढू दे, मजा येऊ दे आणि मग खेळ खल्लास करायला भारी वाटतं रे राजकुमार. एवढी कसली घाई आहे तुला. तिला तुम्हाला कळायलंय की नाही रे मी आले की नाही, की भेटायला यायला लागेल तिला. अंदाज आलाय आईला की तुम्ही इथे आलायत म्हणून. मी बोलतो वगैरे त्यांनी सक्त ताकीद दिली, तुमच्याशी कुठचाही संबंध ठेवायचा नाही. फोन वगैरे तर खूप लांबची गोष्ट आहे. तिला कसं मनवायचं. डोंट वरी राजकुमार, काहीही करून तिलोत्तमाला आपल्या बाजूने वळवायला लागणार या, कळतंय का तुला. तिच्या विरोधात लढण्यासाठी हुकमी एक काय आपला तो, त्यासाठी आपल्याला तिचा वापर करायलाच लागणार. वर्षापूर्वी जी काही माती खाऊन ठेवली आहे ना भैरवीजी, भयंकर चिडली आहे तुमच्यावर. तुमच्या बाजूने ती येणं इम्पॉसिबल आहे. बाजूने काय आसपास सुद्धा फिरकणार नाहीये ती, आणि ती तोंडावर सांगेल. काय फायदा आहे ती आपल्या बरोबर आल्यावर. भैरवी म्हणते राजकारणात आहे ना, राजकारणात सबुरी ठेवायला लागते. तुला इतकी घाई आहे ना की बस सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळ्या प्रश्नांचा रिझल्ट हवा असतो. जरा थांबत जा की राजकुमार. योग्य संधीची वाट पाहावी लागते. योग्य संधी आली की मग आपलं काम करायचं असतं. माहिती की तिलोत्तमाची दुखती रग काय आहे. मी बरोबर ती रग ओळखणार आणि तिचा फायदा करून घेणार म्हणजे घेणार. तिच्या विरोधात जाऊन एकदा वागली ना की मग कमाल. तिलोत्तमा धावत माझ्याकडे येणार, तू बघच. संधी लवकरच आपल्याला मिळणार. ती माझ्याकडे येणार आणि माझ्याकडे मदत मागणार म्हणजे मागणार. तिलोत्तमा स्वतः. राजकुमार हा माझा शब्द आहे. मला ओव्हर कॉन्फिडन्स असतो की तिलोत्तमा माझ्याकडे येणार म्हणजे येणार. बघू आता खरंच भैरवीकडे तिलोत्तमा जाणार का मदत मागण्यासाठी. हे बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.